छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रवासियांना आणि भारतवासियांना शुभेच्छा, मंगलकामना। आज आपल्याला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांवर जे महात्मा फुले यांनी कार्य केलं किंवा महात्मा फुलेचा या जो स्नेह शिवाजी महाराजांप्रती होता तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। महात्मा फुलेंनी जे शिवाजी महाराजांवर कार्य केलं, त्यांच्यावर जो पोवाडा लिहिला, त्यांच्या जीवनावर जे पुस्तक आणलं, मराठीतलं पहिलं पुस्तक चरित्र लिहिलं किंवा त्यांच्या समाधीचा शोध घेतला, याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रातील इतिहासकारांनी याची नोंद घेतली नाही आणि महात्मा फुलेला उपेक्षित ठेवलं, तर तो इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत। महात्मा फुलेचं कार्य शिवाजी महाराजांप्रती असलेलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर चला विद्यार्थ्यांनो, आपण बघूयात। सुरुवातीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या। आता बघू आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पहिलं पुस्तक आहे मराठीतील काय आहे पहिलं पुस्तक, ते मराठीतील पहिलं पुस्तक कोणी आणलं, तर ते मराठीतील पहिलं पुस्तक आणलं महात्मा ज्योतिबा फुले। म्हणजे महात्मा फुले यांनी मराठीतील शिवाजी महाराजांवरचं पहिलं पुस्तक लिहिलं आणि ते प्रसिद्ध कधी केलं, तर जून 1869 ला काय केलं, प्रसिद्ध झालं। ठीक आहे, आणि ते छापण्याचा इतिहास आपल्याला दिसून येतो। तो ओरिएंटल छापखाना मुंबई येतं काय गेलं, छापलं विद्यार्थी मित्रांनो। पुढे ते जिथे विक्रीस होतं ते सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। परंतु शिवाजी महाराजांवर पहिलं पुस्तक आणणारे महात्मा फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे होत। तर विक्रीला कुठे ठेवलं ते बघूयात आपण। मुंबईत काबडा देवीला हे काय होतं, ठिकाण होतं। वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या म्हणजे जे विक्रीचं ठिकाण होतं त्याच्यामध्ये काय होतं, विक्रीस होतं। पुण्यात स्वतः ज्योतिरावांच्या वेताळपेठेत, तेव्हाची जो वेताळपेठ आणि नंतर त्याच पेठेचं नाव पडलं आहे गंजपेठ आणि आता सध्या त्याला नाव आहे महात्मा फुले पेठ। तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, हे विक्रीस होतं, दुकानात ठेवलेलं होतं। पुस्तकाची किंमत तेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र, त्यांचं कार्य घराघरात पोहोचावं म्हणून एकदम अल्प किमतीमध्ये महात्मा फुलेंनी याची किंमत ठेवली। ते अगदी अल्प होती, ती अवघी 6 आणे ही होती। म्हणजे बघा की शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत जावा म्हणून महात्मा फुलेंनी किती प्रयत्न केले आहेत। अर्पण कोणाला केलं महात्मा फुलेंनी हे पुस्तक, तर ज्योतिरावांनी हे पुस्तक परमहंस सभेचे अध्यक्ष तेव्हाचे किंवा तेव्हाचे जे अध्यक्ष होते रामचंद्र आबाजी राणे यांना काय केलं, अर्पण केलं। त्यांना काय केलं, हे पुस्तक अर्पण केलं। म्हणजे शिवाजी महाराजांवर पहिलं पुस्तक आणणारे मराठीतून हे कोण होत, महात्मा फुले हे होत, असं आपल्याला इतिहासात दिसतं। चला पुढे जाऊयात। त्याच्यानंतर शिवाजी महाराजांवर पोवाडा सुद्धा आणला। हा देशातील किंवा शिवाजी महाराजांवर लिहिलेला प्रदीर्घ पोवाडा आहे। म्हणजे जवळपास 1000 ओवींचा पोवाडा सुद्धा महात्मा फुलेनं लिहिला। बघा शिवराय देशासाठी जेव्हा लढत होते म्हणजे शिवाजी महाराज, तर त्याच्यातले तो इतिहास सांगणारे पहिले इतिहासकार शिवशाहीर महात्मा ज्योतिबा फुले हे होत। हा चरित्रपर पोवाडा असल्याने यात तोपर्यंत जेवढेही संदर्भ उपलब्ध होते, शिवाजी महाराजांच्या जेवढेही कार्याविषयी जिथे जिथे माहिती होती त्याची माहिती संपूर्ण या पोवाड्याच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महात्मा फुलेंनी केला। ज्योतिरावांच्या प्रतिभेचा आणि धगधगत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठेबद्दलचं हे आपल्याला काय आहे, प्रमाण दिसून येतं आणि म्हणूनच प्रत्येकाने हा पोवाडा काय करायला पाहिजे, अभ्यासायला पाहिजे, जो महाराष्ट्र शासनाने सुद्धा काय केला, प्रसिद्ध केलेला आहे। बघा हा पोवाडा सुमारे 1000 ओवींचा प्रदीर्घ पोवाडा आहे। महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे। ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, कोण प्रकाशित केला आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाने काय केलं आहे, प्रकाशित केलेला आहे। आता त्या पोवाड्यामधील काही ओळी मी तुम्हाला सांगतोय ज्या महात्मा फुले यांनी महाराजांबद्दल लिहिलेल्या आहे। अति महारथी म्हणजे अति पराक्रमी होते, क्षत्रियाचा बाळ यवनांचा काळ म्हणजे शत्रूचा काय होतं, काळ होते। त्रेतायुगी स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार्य देशासाठी। म्हणजे बघा किती व्यापक अर्थ महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा लावलेला आहे। त्यांचं कार्य हे देशाप्रती समर्पित होतं असं पोवाड्याच्या माध्यमातून सांगण्याचं कार्य कोण करतात, महात्मा फुले करतात। याची इतिहासानं दखल नाही घेतली, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल मित्रांनो। चला पुढे जाऊ। आता पोवाड्याबद्दल म्हणजे बघा आता नंतरचं आहे की शिवाजी पोवाड्याचं काय झालं, तर आता आहे समाधीचा शोध। मग समाधीचा शोध सुद्धा पहिले भारतीय म्हणजे
पहिलेच व्यक्ती ज्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा काय केला, शोध घेतला किंवा शोध लावला, तर ते कोण होत, महात्मा फुले होत. पण त्याआधी इंग्लंडमधील एक इतिहासकार होते, त्यांचं नाव आहे जेम्स डग्लस. या इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यासक होते ते, आणि त्यांनी महाराजांचा पराक्रम ऐकला कुठे, इंग्लंडमध्ये, आणि ते काय केले, भारतात आले. कोणाचा, शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले. त्यांनी महाराजांची समाधी शोधून काढण्याचा काय केला, प्रयत्न केला. इथे रायगडावर आहे, कुठे, रायगडावर काय केला त्यांनी, समाधी शोधून काढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तिथे मुक्काम ठोकला. गडावर समाधी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा घनदाट जंगल होतं, तिथे साधने कमी होती, म्हणजे अत्याधुनिक साधने, ते साधनांच्या कमतरतेमुळे त्यांना समाधी सापडली नाही. आणि ही माहिती, या दुःखातून त्यांना समाधी सापडली नाही याचं दुःख झालं गडावर, आणि त्यांनी काय केलं, मग ते अस्वस्थ झाले, आणि 1869 मध्येच रायगडावर जेव्हा ते गेले, त्याच्यातून ते काय झाले, उद्विग्न होऊन इंग्रजी वृत्तपत्रात काय लिहिला, त्यांनी लेख लिहिला. आणि टाइम्स ऑफ इंडियातील हा लेख कोणाच्या वाचनात आला, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाचनात आला. आणि महात्मा फुले काय झाले, अस्वस्थ झाले. काय झाले, अस्वस्थ झाले. महात्मा फुले यांनी पुण्यात याविषयी एक सभा घेतली. एक इंग्रज शिवाजी महाराजांवर संशोधन करण्यासाठी इतक्या दुरून आला, कुठे, भारतात, जो पाश्चिमात्य देशातील काय आहे, इतिहासकार आहे, किंवा इंग्लंडचा इतिहासकार आहे. आणि आपल्यावर तर त्या शिवाजी महाराजांचे उपकार आहे आपल्या जनतेवर, त्या राजांची समाधी मिळू नये ही भारतीयांसाठी काय आहे, किंवा आपल्यासाठी काय शोकांतिका आहे, असे त्यांनी काय केले, सभेत सांगितले. असं सभेत महात्मा फुले यांनी सांगितले. त्यावेळी अनेक तरुण समाधी शोधण्यासाठी त्यांच्यासोबत काय झाले, तयार झाले. त्यांनी थेट रायगड गाठले. खूप शोध घेतल्यावर काय केलं, महाराजांची समाधी शोधली, आणि काटेरी झाडे तोडण्यास सुद्धा आली. 3 ते 4 दिवस ही प्रक्रिया चालली. या सर्व गोष्टीसाठी 3-4 दिवस लागली. समाधीची स्थळ स्वच्छता केली, व सोबत आलेल्या तरुणांनी पानं फुलं आणले, आणि महात्मा फुले यांनी ते फुले समाधीवर काय केले, वाहले. आणि ही घटना नेमकी कधी घडली, तर जून महिन्यात 1869लाच घडली. आणि याच महिन्यात महत्व काय आहे, की शिवाजी महाराजाचा जून महिन्यातच काय झाला होता, राज्याभिषेक झाला होता. जेव्हा ते राजे बनले होते, त्यांचा अभिषेक झाला होता, तर तो जून महिन्यातच झाला होता. म्हणून ही आपल्याला महत्वाची घटना असल्याचे मानले जाते. या महिन्यातच शिवाजी महाराजांचा काय झाला होता, राज्याभिषेक झाला होता. पुढे जाऊया. आपल्यावर ज्याच्यांचे उपकार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडल्याची माहिती हा म्हणत कुठे, पुण्यात येऊन धडकली. जनतेने त्यामुळे एकच आनंद झाला, की आपल्या राजांची समाधी काय केली, आपल्याला सापडली आहे, आणि महात्मा फुलेंनी त्याचा शोध घेतलाय. हे सगळीकडे काय गेलं, चैतन्य झालं, आणि राजाचा काय व्हावा, गुणगौरव व्हावा. आता ही चैतन्य तर प्रसरले. आता याचा आदर्श व राजाचा गुणगौरव आणि त्यांचा कोणालाच विसर पडू नये यासाठी काहीतरी ठोस करायला पाहिजे असं महात्मा फुलेला वाटलं, आणि महात्मा फुलेंनी सभा घेतली, आणि हे काम आता काय करायचं, किंवा मनाशी निश्चय केला की शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे, पुढे आणायचं आहे. तर बघा, त्यांनी लागलीच एक मोठी सभा घेतली परत, आणि या सभेची नोंद तत्कालीन पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला आहे असं इतिहासकार म्हणतात, किंवा इतिहासात असं आहे. तर या सभेत 3 ठराव मंजूर झाले. किती? 3 ठराव. तर पहिला ठराव होता की शिवाजी महाराजांच्या समाधीचा काय करायचा आहे, जीर्णोद्धार करायचा आहे. म्हणजे तिला काय करायचं आहे, चांगलं स्वरूप द्यायचं आहे, तिची डागडुजी करायची, म्हणजे जीर्णोद्धार करण्याचा ठराव मांडला. दुसरा ठराव असा होता की महाराजांची जयंती काय करायची, साजरी करायची. म्हणजे महाराजांच्या जयंतीचे प्रवर्तक किंवा संकल्पक आपण म्हणूया, तर ते कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले होते. शिवाजी महाराजांचे महान कार्य जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती सुद्धा केली, किंवा साहित्य निर्माण करण्यात यावे, असे 3 ठराव महात्मा फुलेंनी मांडून घेतले जनतेपुढे मोठी सभा घेऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी इंग्रजांनी निधी दिला. लोकवर्गणीतून शिवजयंतीची सुरुवात झाली. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवर 1869 मध्येच काय केला, दीर्घ पोवाडा लिहिला, आणि तो पोवाड्याचे मी तुम्हाला याच पूर्वी काय केल्या, काही पंक्ती मी तुम्हाला सांगितल्या याच्या माध्यमातून. आणि तो पोवाडा, प्रदीर्घ असा पोवाडा काय केला, महात्मा
फुले यांनी कोणावर लिहिला? शिवाजी महाराजांवर लिहिला. तर हे कार्य महात्मा फुलेचं शिवाजी महाराजांप्रती होतं. शिवाजी महाराजांप्रती महात्मा फुले यांची निष्ठा होती. पण इतिहासांनी महात्मा फुलेला उपेक्षित ठेवलं. त्यांचं कार्य शिवाजी महाराजांप्रती जे होतं कुणाचं? महात्मा फुलेंचं, ते पुढे येऊ नाही दिलं. तर यासाठी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे कार्य पुढे यावं, तुमच्यापर्यंत पोचावं, माझ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोचावं, सहकारी मित्रांपर्यंत पोचावं म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जर तुम्हाला शिवाजी महाराजांप्रती किंवा आपल्या राजांप्रती महात्मा फुलेंप्रती निष्ठा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. आणि पुनश्च एकदा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंगलकामना व शुभेच्छा देतो आणि थांबतो.